कासार शिरसी येथून 2 पायी दिंड्यांचे पंढरपुराकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. मौजे कासार शिरसी तालुका निलंगा येथील माघवारी पायी दिंडी सोहळा वाडी कासार शिरसी व श्री विठ्ठल रुक्मिणी परिवार सार्वजनिक माघवारी पायी दिंडी सोहळा बडूर, हासोरी, हालसीवाडी, हालशी, हत्तरगा ते पंढरपूर या 2 पायी दिंड्यांचे प्रस्थान मंगळवार दिनांक 20 रोजी अनेक मान्यवर व येथील मठाचे मठाधिपती गुरु मुरगेंद्र स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावर साधू संतांचे मार्ग या न्यायाने दिंडी मार्ग सडा समर्जनासह रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता. प्रतिवर्षाप्रमाणे कासार शिरसी येथून माघवारी निमित्त विणेकरी, बुद्धिवंत बिराजदार व नागनाथ स्वामी तर विठ्ठल रुक्मिणी परिवार दिंडीचे विणेकरी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज हासुरीकर यांच्या आधिपत्याखाली या दिंड्यांचे प्रस्थान येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून झाले. या वारकऱ्यांना गुरु मुरगेंद्र स्वामी यांनी निरोप दिला. या दिंड्यात परिसरातील 1500 पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग नोंदवलाय. यात महिलांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले. तर डोंगरगाव, हत्तरगा, हलशी, कुन्हाळी, हत्तरगा, मुळज, कदमापूर, बडूर, नेलवाड, औंढा, सायखान, चिंचोली, हंद्राळ, कोराळी, कोरळवाडी, शिरशीवाडी, रामली, मुदगडवाडी, भगतवाडी, कोराळी, चाजण, मुगळी, हरिजवळगा, भूतमुगळी या गावातील वारकऱ्यांचा समावेश आहे. मंगळवार दिनांक 20 रोजी निघालेल्या या दिंड्या बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी उमरगा, जळकोट, नळदुर्ग, सोलापूर मार्गे पंढरपूरला पोहोचतील. सर्व श्री हरिभक्तपरायण बसवराज काजारे, महावीर पाटील, दामू बनकर, सुभाष यमदे यांच्यासह मधुकर किवडे, मोहन धायगुडे, अनिल जानकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.
ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम